विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। तुळजाभवानी मंदिर संस्थानने वादग्रस्त पत्र मागे घेतले। तुळजाभवानी मातेचा उल्लेख भारत माता असा या पत्रात करण्यात आला होता। मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचं शिल्प बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी पुजाऱ्यांना बैठकीसाठी आमंत्रण देताना त्या पत्रात तुळजाभवानी माता भारताची भारत माता तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी असा उल्लेख करण्यात आला होता। त्याचबरोबर शिल्पात दिसणारी मूर्ती भारत मातेसारखी असणार आहे आणि त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या या भूमिकेला प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक पुजाऱ्यांनी आक्षेप घेतलाय। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती। तुळजाभवानी मातेला दिलेला भारत मातेचा दर्जा नव्या दुरुस्ती पत्रातून आता वगळण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, खरं तर ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली आणि त्यानंतर आता सुधारित पत्रक काढण्यात आलेलं आहे, काय अपडेट? प्राजक्ता, एकूण जर बघितलं तर तुळजाभवानी मातेला जो भारत माताचा दर्जा दिलेला होता त्या दर्जाची इतिहासात कुठं नोंद नाहीये किंवा त्याला काही पुरावा नाहीये। कशाच्या आधारे हा दर्जा दिला याचा वाद निर्माण झाला होता आणि जे पत्र पुजाऱ्यांना दिले होते, एकतर या मूर्ती जी बसवण्यात शिल्प जे बसवण्यात येणार आहे शिवाजी महाराजांचा आणि आई तुळजाभवानीचा इतिहास जो सांगण्याचा प्रयत्न लोकांपुढे मंदिर संस्थांचा आहे, त्याच्यात मात्र कुठेतरी या मूर्तीहूनच कशी मूर्ती असावी याच्यावर वाद सुरू आहेत। अष्टभुजा मूर्ती असल्याचं सांगितलं जाते, त्याला विरोध काही पालकमंत्र्यांसह अनेकांनी प्रताप सरनाईक यांनी देखील आणि पुजाऱ्यांनी देखील केलाय। तो वाद सुरू असताना हे जे आहे ते पत्रक काल काही काढलं होतं आणि त्याच्यात तुळजाभवानी माता भारत माता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असा उल्लेख केला होता आणि तुळजाभवानी भारत माता जी आहे ती तुळजाभवानी भारत माता अशा उल्लेखावर जे आहे ते आक्षेप निर्माण झाला होता। त्यानंतर याची जी बातमी होती आपण ती काही काळात दाखवली होती आणि अगदी काही तासातच प्राजक्ता ही जी आहे ती मंदिर संस्थांच्या चूक लक्षात आली। त्यांनी शुद्ध परिपत्रक जे आहे ते काढत पुन्हा नव्यानं जे आहे ते पत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये हा उल्लेख मात्र टाळत मंदिर संस्थाने याच्यावरती वादावरती पडदा टाकण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। मंदिर संस्थान जे आहे ते आपल्या बातमीनंतर कुठेतरी जागं झालं असं म्हणता येईल आणि त्यांनी हे पत्रक काढून जे आहे ते त्या पुजाऱ्यांना नवीन पत्र दिलेले असून त्याच्यामध्ये मात्र हा उल्लेख भारत मातेचा जो आहे तो टाळलेला आहे। मात्र प्राजक्ता या ज्या मुद्दा जो आता भारत मातेचा उपस्थित झालेला आहे, मात्र जी मूर्ती बसवण्यात येणार आहे त्याच्यावरून पुढील काळात पुजाऱ्यांनी काल जी आहे ती बैठक घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे। त्यामुळं हा वाद जरी परिपत्रकाचा थांबलेला असला तरी मूर्तीचा वाद जो आहे तो पुढील काळात आता सुरू राहील। बालाजी, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।